भगवान शंकरांना प्रिय असलेला महिना म्हणजे श्रावण महिना. श्रावण महिना अध्यात्माच्या दृष्टीने अत्यंत पवित्र मानला जातो. श्रावण महिन्यात महादेवांना, भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी बरेच भाविक शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण करत असतात. आता श्रावण महिन्यात शिवलीलामृत या ग्रंथाचं 7 दिवसांचं पारायण कसं करावं, नियम काय पाळायचे आहेत, महिलांना मासिक धर्म असेल तर काय करावं, त्याचप्रमाणे या पारायणाचं उद्यापन कसं करायचं, त्याचप्रमाणे 3 दिवसाचं किंवा 1 दिवसाचं पारायण आपण कसं करू शकतो, त्याचप्रमाणे हे पारायण करत असताना पूजा मांडणी करायची का, ग्रंथ हलवायचा का, 7 दिवस पूजा तशीच ठेवायची का, शिवलिंगाला रोज अभिषेक घालायचा का, असे बरेच प्रश्न प्रत्येकाला पडत असतात. आणि हे सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा. सर्वात प्रथम कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप हार्दिक स्वागत आहे. श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, आपली दुःख, रोग, चिंता हटावी, यासाठी श्रावण महिन्याच्या या संपूर्ण महिन्याभरात तुम्ही केव्हाही किंवा दररोज किंवा 7 दिवसांचं शिवलीलामृत या पोथीचं पारायण तुम्ही करू शकतात. आता हे पारायण केल्याने आपल्याला वेगळे वेगळे फळ मिळतं, कारण या ग्रंथात एकूण 15 अध्याय दिलेले आहेत आणि या प्रत्येक अध्यायाचं फळ हे वेगळं वेगळं आहे. शिव म्हणजेच देवांचे देव महादेव अर्थात भगवान शंकर. हे कलियुगात श्रेष्ठ देवता मानले गेले आहे. याचा वेद आणि पुराणात उल्लेख सापडतो. मनुष्य जन्म घेतलेला प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात दुःख संकटे हे असतातच. याच दुःख संकटातून आयुष्याची वाट सापडून योग्य दिशा मिळावे, आपले जीवन सार्थ व्हावे, यासाठी भगवान शंकरांना शरण जावे आणि यासाठीच श्रावण महिन्याच्या या पवित्र पर्वात शिवलीलामृत पोथीचे पारायण करावे, असे संत महात्मे सांगतात. शिवलीलामृत पोथीच्या 15 अध्यायांपैकी प्रत्येक अध्यायात आपल्याला जीवनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळते. प्रत्येक अध्यायातून आपल्याला वेगवेगळी फलश्रुती मिळत असते. आता बघा, हा संपूर्ण महिना महादेवांना प्रिय आहे. त्यामुळे या महिन्यात आवर्जून आपण शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण अवश्य करायचं आहे. शक्य झाल्यास तुम्ही रोज या ग्रंथातील 2-2 अध्याय वाचू शकतात. ज्यांना 7 दिवसाचं पारायण करायचं असेल त्यांनी 7 दिवसाचं पारायण करून 7व्या दिवशी उद्यापन करायचं आहे. ज्यांना 3 दिवसाचं करायचं असेल त्यांनी 3 दिवसाचं पारायण करून 3ऱ्या दिवशी उद्यापन करायचं आहे. ज्यांना 1 दिवसाचं पारायण करायचं असेल ते 1 दिवसाचं देखील करू शकतात. परंतु 1 दिवसाचं पारायण करण्यासाठी अख्खा संपूर्ण दिवसभर तुम्हाला या ग्रंथाचं पोथीचं वाचन करावं लागतं. मग अशा वेळेस आपण 7 दिवसांचं हे पारायण करू शकतो. त्याचप्रमाणे तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही संपूर्ण महिना रोज 1 अध्याय वाचू शकतात किंवा 15 दिवसात रोज 1 अध्याय वाचून 15 दिवसात तुम्ही 1 पारायण देखील करू शकतात. दुसरं म्हणजे हा महिना महादेवांसाठी अतिशय प्रिय आहे. या महिन्यात महादेवांच्या सात्विक लहरी खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. या महिन्यात आपण महादेवांची जी पण काही सेवा करू याचं आपल्याला 100 नाही तर 101% हे फळ मिळत असतं. परंतु कुठलीही सेवा करताना ती करायची म्हणून करू नये, भीती म्हणून करू नये, तर ती श्रद्धा म्हणून करावी, पूर्ण श्रद्धेने मनापासून करावी. कोणाच्याही बद्दल मनात वाईट विचार ठेवू नये, राग ठेवू नये, द्वेष ठेवू नये आणि आपण फक्त सेवाभावाने जर का या सेवा केल्या तर नक्कीच आपल्याला याचं फळ 101% हे मिळत असतं. आता हे पारायण आपण आपल्या इच्छापूर्तीसाठी करू शकतो किंवा सेवा म्हणून तुम्ही करू शकतात. हे पारायण कोण करू शकतं? बघा, हे पारायण स्त्री पुरुष ज्याला लिहिता वाचता येते ती व्यक्ती करू शकते. अगदी आता विधवा महिला जरी असेल तरी देखील हे पारायण करू शकतं. म्हणजेच काय, तर हे पारायण कोणीही करू शकतात. दुसरं म्हणजे पारायण करताना तुम्ही हे पारायण संपूर्ण महिन्यात केव्हाही करू शकतात. अगदी श्रावण महिना ज्या दिवशी सुरू होत आहे त्या दिवसापासून तुम्ही हे पारायण करू शकतात. श्रावणातील पहिल्या दिवसापासून तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकतात किंवा तुम्ही
श्रावणातील कुठल्याही सोमवारी हे पारायण करायला सुरुवात करू शकतात. आता महिला असतील तर महिलांनी मासिक धर्म बघून, अडचणी बघून हे पारायण करायचं असतं. कारण काय होतं, महिला सोमवार बघून पारायण करायला सुरुवात करतात आणि बघा 7 दिवसाचं पारायण असतं, त्यामध्ये मासिक धर्म आला की 5 दिवस आपले असेच जातात आणि मग मध्ये खंडप देखील पडतो आणि बऱ्याच जणांचा मग मेसेज येतो, कमेंट येते की आम्हाला मध्ये अडचण आली, काय करू. 7 दिवसाचं पारायण आहे, त्यामुळे तुम्ही तुमचा मासिक धर्म बघा. एकतर मासिक अडचण होऊन जाऊ द्या, मग पारायण करा, किंवा मासिक अडचण लांब असेल तर त्याच्या अगोदर तुम्ही पारायण करू शकतात. म्हणजे तुम्हाला तुमच्या पारायणाच्या मध्ये मासिक धर्माची अडचण येणार नाही. जर का सुतक पडलं तर तुम्हाला तेवढे दिवस तुमची सेवा बंद करावी लागेल. सुतक फिटल्यानंतर तुम्हाला ते कंटिन्यू करावा लागणार आहे. आता जर का एखाद्याला पारायण चालू असताना माहिती नसताना किंवा वेळेच्या आधी अडचण आली, तर मग अशा वेळेस तुम्ही ते पारायण स्किप करायचं आहे आणि तुमचे 5 दिवस झाल्यानंतर स्वच्छ आंघोळ करून, स्वच्छ शुचिर्भूत होऊन, घर स्वच्छ करून, घरात सर्वत्र गोमूत्र शिंपडून मग तुम्ही तुमचं पारायण पुढे कंटिन्यू करायचं आहे. आता ह्या ग्रंथामध्ये 7 दिवसाचं पारायण करताना 15 अध्याय दिलेले आहे. मग रोज तुम्ही 2-2-2 अशा पद्धतीने 6 दिवस 2 अध्याय वाचा आणि 7व्या दिवशी तुम्ही 3 अध्याय वाचन करायचं आहे आणि 7व्या दिवशी तुम्हाला ह्या पारायणाचं उद्यापन करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी ह्या पूजेला पुन्हा पांढरी फुलं, धूप दीप दाखवून तुम्हाला ही पूजा उचलून घ्यायची आहे. जर का हे पारायण करत असताना आपल्याला कुठल्याही प्रकारचा 7 दिवसांचा उपवास धरण्याची गरज नाही. जर का हे पारायण करत असताना तुम्हाला मध्ये सोमवारचा उपवास आला तर त्या दिवशी तुम्हाला तुमचा उपवास धरायचा आहे आणि तुम्हाला त्या दिवशी उपवासाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा आहे. आता या पारायणासाठी आपल्याला पहिल्या दिवशी पूजेची मांडणी करायची असते. पहिल्या दिवशी फक्त संकल्प सोडायचा आहे. 7 दिवस ही पूजा तशीच ठेवायची असते आणि उद्यापन झाल्यावर दुसऱ्या दिवशी पूजा उचलायची असते. आता पूजा मांडणी अगदी साध्या सोप्या पद्धतीने करायची आहे. जसं की आपण इतर पूजा मांडणी करतो तशीच पूजा मांडणी करायची. आपल्या देवघरातील पूजा झाल्यानंतर आपण देवघराच्या बाजूला पूजेची मांडणी करू शकतात. ती जागा स्वच्छ करा, पाट मांडून घ्या, त्यावर पांढरं वस्त्र तुम्हाला अंथरायचं आहे. त्यावर तुम्हाला सर्वात अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा, दिव्याची पूजा करून घ्यायची. त्यानंतर गणपती बाप्पांना अभिषेक घालून घ्या, गणपती बाप्पांची पूजा करा. गणपती बाप्पांची स्थापना करायची असेल तर गणपती बाप्पांची स्थापना तुम्ही पाटावर करू शकतात किंवा सुपारी तुम्ही गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून ठेवू शकतात. मूर्ती असेल तर मूर्ती तुम्ही देवघरात ठेवली तरी चालणार आहे. त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा झाल्यावर आपल्याला आपल्या देवघरात असलेल्या शिवलिंगाची पूजा करायची आहे. शिवलिंगावर आपल्याला आवर्जून अभिषेक करायचा आहे. पाण्याने, पंचामृताने अभिषेक करा. अभिषेक करताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा मंत्र 108 वेळा तुम्हाला म्हणायचा आहे. अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला शिवलिंग उचलून स्वच्छ कपड्याने पुसून आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवून आपल्याला त्यावर शिवलिंग ठेवायचे आहे. शिवलिंगाला पांढरं चंदन, पांढरं भस्म अर्पण करायचं आहे. हळदी कुंकू आपल्याला लावायचं नाही. पांढरं चंदन, पांढरं भस्म अर्पण करा. बेलाचं पान आवर्जून अर्पण करायचं आहे. तुम्ही 108 बेलाची पानं देखील ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणून अर्पण करू शकतात. पांढरं फूल आवर्जून अर्पण करा. धोत्र्याचं फूल असेल तर ते अर्पण करा. बेलाचं पान, बेलाचं फळ अर्पण करा. यानंतर तुम्हाला एका लोट्यात पाणी ठेवायचं आहे. एका वाटीमध्ये तुम्हाला खडीसाखरेचा, दूध साखरेचा प्रसाद ठेवायचा आहे. या पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजेची मांडणी करून घ्यायची आहे. तुम्हाला रांगोळी काढायची असेल तर तुम्ही पूजेपुढे रांगोळी काढू शकतात. पूजेपुढे तुम्ही फुलांची सजावट करू शकतात. तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा असेल तर तुपाचा दिवा लावा. तेलाचा दिवा लावायचा असेल तर तेलाचा दिवा लावा. शक्य झाल्यास 7 दिवस तेलाचा अखंड दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. या पद्धतीने पूजेची मांडणी करायची आहे. आपल्याला कलश स्थापना करायची गरज नाही. बऱ्याच जणांचा प्रश्न असतो, कलश मांडायचा का? कलश स्थापना करायची गरज नाही. पहिल्या दिवशी पूजेची मांडणी करायची आहे. 7 दिवस पूजा तशीच ठेवायची आहे. यानंतर आपल्याला शिवलीलामृत हा ग्रंथ, ही पोथी ठेवण्यासाठी एक वेगळा पाट मांडून घ्यायचा आहे. त्यावर वस्त्र अंथरायचं आणि त्यावर आपल्याला हा ग्रंथ ठेवायचा आहे. पूजेची मांडणी झाल्यावर आपल्याला संपूर्ण पूजेला नमस्कार करायचा आहे. धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे आणि नमस्कार करायचा आहे.
शक्य झाल्यास आपल्याला ज्या दिवशी पारायण करायचं आहे त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही महादेवाच्या मंदिरात जा, महादेवांना एक लोटा पाणी, बेलपान अर्पण करा, खडी साखरेचा नैवेद्य ठेवा आणि महादेवांना नमस्कार करा आणि तुम्ही हे जे पारायण करत आहात ते पारायण सांगा, पूर्ण होते अशी प्रार्थना करा. आता आपली पूजेची मांडणी झाली, पूजा संपूर्ण तुम्ही मांडून घेतली, त्यानंतर तुम्हाला पहिल्या दिवशी संकल्प सोडायचा आहे. यासाठी आपल्याला बघा सर्वात अगोदर देवघरात देखील धूपदीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही पूजा मांडणी करणार आहात, पूजेला बसणार आहात, पारायण करायला बसणार आहात, त्यावेळेस तुमच्या देवघरात देखील तुम्हाला धूपदीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा संकल्प सोडण्यासाठी आपल्याला खाली एक ताट ठेवायचं आहे. उजव्या हातात 2 पळी पाणी घ्यायचं, हळदी, कुंकू, अक्षदा, फुलांच्या पाकळ्या किंवा फूल टाकायचं, फूल ठेवायचं. त्यानंतर आपल्याला संकल्प सोडायचा आहे. संकल्पामध्ये तुम्ही तुमचं नाव सांगा, त्यानंतर गोत्र सांगा. गोत्र माहिती नसेल तर काश्यप गोत्र हा फक्त शब्द वापरा. त्यानंतर तुम्ही जे पारायण करत आहात ते सांगा की मी हे शिवलीलामृत पारायण श्रावण महिन्यात शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण 7 दिवसांचं पारायण करत आहे आणि इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला सांगायची आहे. या इच्छेसाठी हे पारायण करत आहे, माझी ही इच्छा पूर्ण होऊ द्या, माझ्या ह्या अडचणी दूर करा. त्यानंतर हे पारायण माझ्याकडनं निर्विघ्नपणे पार पडू द्या असं महादेवांना प्रार्थना करायची आहे. महादेवांना नमस्कार करायचा आहे. ते पाणी तामणात किंवा ताटात सोडायचं. तुळस सोडून इतर कुठल्याही झाडात तुम्हाला हे पाणी टाकायचं आहे. हे पाणी कुठेही पायंदळी फेकायचं नाही. त्यानंतर बसायला रोज आसन घ्यायचं आहे. एकच आसन घेऊन तुम्हाला वाचन करायला बसायचं आहे. वाचन झाल्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे. आरतीमध्ये तुम्ही गणपती बाप्पांची, देवीची आणि शंकराची आरती म्हणा. त्यानंतर तुम्हाला नैवेद्य दाखवून, तुम्हाला नमस्कार करून तुम्हाला ग्रंथ हा झाकून ठेवायचा आहे. 7 दिवस आपल्याला हा ग्रंथ देखील उचलायचा नाही आहे. या पद्धतीने 7 दिवस आपलं पारायण करून घ्या. शेवटच्या दिवशी 3 अध्याय वाचा. त्यानंतर शेवटच्या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं आहे. जर का शेवटच्या दिवशी सोमवार येत असेल तर उद्यापन तुम्हाला संध्याकाळी करायचं आहे. संध्याकाळी तुम्हाला स्वयंपाक बनवायचा आहे. सात्विक आहार, सात्विक भोजनाचा स्वयंपाक बनवा. त्यानंतर त्यात गोडाचा पदार्थ बनवा. महादेवांना पांढरा कलर अतिशय प्रिय आहे, त्यामुळे तुम्ही नैवेद्यामध्ये खीर बनवू शकतात, तांदळाची खीर बनवू शकतात आणि त्याचा नैवेद्य तुम्ही महादेवांना दाखवायचा आहे. बघा, जर का सोमवार शेवटच्या उद्यापनाच्या दिवशी येत नसेल तर तुम्ही दुपारी सात्विक भोजन बनवून तुम्ही दुपारी वाचन पूर्ण करून नैवेद्य दाखवून तुम्ही तुमचं उद्यापन करू शकतात. उद्यापन झाल्यानंतर तुम्हाला 7व्या दिवशी महादेवांच्या मंदिरात जायचं आहे. जाताना तुम्हाला घरातून 1.25 किलो तांदूळ घ्यायचे आहे, पांढरं वस्त्र घ्यायचं आहे, ज्याला आपण उपरणं म्हणतो ते घ्यायचं आहे आणि काही दक्षिणा तुम्हाला मंदिरात ठेवायची आहे किंवा मंदिरात ब्राह्मण असतील, गुरुजी असतील तर तुम्हाला त्यांना ह्या वस्तू द्यायच्या आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला हे उद्यापन करायचं आहे. आता पहा, बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की श्रावण महिना आहे, आम्ही रोज शिवलिंगावर अभिषेक करतो, मग पूजा मांडणी केल्यावर पहिल्याच दिवशी अभिषेक करायचा का रोज अभिषेक केला तरी चालेल? बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो. बघा, तुम्ही रोज अभिषेक करू शकतात. तुम्हाला अभिषेक करण्यासाठी फक्त महादेवांची शिवलिंग उचलून घ्यायची आहे. अभिषेक झाल्यावर पुन्हा शिवलिंग पाटावर तुम्हाला ठेवायचे आहे. तुम्हाला पूजा मांडणी रोज काढायची नाही आणि रोज नव्याने मांडायची नाही. तुम्ही रोज शिवलिंगाला उचलून अभिषेक घालून पुन्हा शिवलिंग पूजेच्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकतात. दुसरं म्हणजे 7 दिवस उपवास करण्याची गरज नाही. ज्यांचे महिन्याभराचे उपवास असतील त्यांनी त्यांच्या पद्धतीने दिवसभर उपवास करून तुम्ही संध्याकाळीच उपवास सोडू शकतात. आता 7 दिवस आपल्याला कांदा लसूण खायचा नाही आहे आणि उद्यापनाच्या दिवशी आपण जो स्वयंपाक बनवणार आहोत त्यात देखील आपल्याला कांदा लसूण वापरायचा नाही आहे. दुसरा नियम म्हणजे आपण बघा, श्रावण महिना आहेत, या महिन्यात शक्यतो आपण संपूर्ण महिना नॉनव्हेज खात नाहीच. दुसरं म्हणजे आपल्याला या पारायणाच्या दिवसात परान्न घ्यायचं नाही आहे. त्याचप्रमाणे गादीवर झोपायचं नाही. तुम्ही चटई टाकून झोपू शकतात किंवा गोंगडी टाकून झोपू शकतात. ज्यांना खाली झोपता येणार नाही, ज्यांना पाठीचे त्रास असतील, त्यांनी बेडवरची गादी काढून घ्या, त्यावर जाड गोंगडी टाका, जाड गोधडी टाका आणि त्यावर तुम्ही झोपू शकतात. दुसरं म्हणजे या 7 दिवसात आपल्याला सात्विक राहायचं आहे. आपल्या मनाने देखील शुद्ध राहायचं आहे, मनाने देखील पवित्र आपल्याला राहायचं आहे. तिसरं म्हणजे ज्यांना खाली बसून
वाचन करता येत नाही, मांडी घालता येत नाही, अशांनी टेबल खुर्ची घेऊन तुम्ही हे पारायण केलं तरी चालणार आहे. कुठल्याही प्रकारचं बंधन तुम्हाला नाही आहे. ज्यांना 3 दिवसाचं पारायण करायचं असेल त्यांनी 3 दिवसाचं पारायण याच पद्धतीने करून तिसऱ्या दिवशी उद्यापन करायचं आहे. आता 1 दिवसाचं पारायण शक्यतो बरेच जण करत नाही, कारण 1 दिवसाचं पारायण जे नवीन असतील त्यांना अजिबात जमणार नाही. त्यांनी 7 दिवसाचं पारायण करायचं आहे. त्याचप्रमाणे ज्यांना 1 दिवसाचं पारायण करायचं आहे ते 1 दिवसाचं प्रत्येक सोमवारी पारायण करू शकतात, परंतु तुम्हाला ते शक्य असेल तरच तुम्ही ते करू शकतात. आता हे पारायण करत असताना बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की प्रेग्नेंट महिलांनी, गर्भवती महिलांनी पारायण करायचं का? हो, गर्भवती महिला देखील पारायण करू शकतात, परंतु जर का तुम्हाला 5व्या महिन्यानंतर 6वा, 7वा, 8वा असा महिना असेल तर तुम्हाला बघा, डॉक्टरांनी जर का तुम्हाला काही प्रिकॉशन घ्यायला सांगितले असेल तर तुम्ही फक्त सेवा करा, पारायण केलं नाही तरी चालेल. तुम्हाला जमत असेल तर तुम्ही अवश्य पारायण करू शकतात. आता ज्यांना शक्य असेल त्यांनी या 7 दिवसात रोज महादेवाला जाऊन महादेवाला बेलाचं पान 1 लोटा पाणी अर्पण करायचं आहे. ज्यांना रोज शक्य असेल त्यांनी रोज जा, ज्यांना रोज जाणं शक्य नसेल त्यांनी पहिल्या दिवशी किंवा आदल्या दिवशी, त्याचप्रमाणे उद्यापनाच्या दिवशी आवर्जून महादेवाच्या मंदिरात तुम्हाला पाया पडण्यासाठी जायचं आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी रोज 108 बेलाची पानं शिवलिंगावर अर्पण करायची आहे. आता बऱ्याच जणांचा प्रश्न असतो, सोमवारी आम्हाला शिवामूठ अर्पण करायचे आहे, मग आमची पूजेची मांडणी आम्ही केलेली आहे. मग तुम्ही जिथे पूजेची मांडणी केलेली असेल त्या ठिकाणी शिवलिंगावर तुम्ही शिवामूठ अर्पण केली तरी चालेल. या व्यतिरिक्त जर का तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. धन्यवाद.